हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं देशाच्या दृष्टीनं धोक्याचं, शरद पवारांचा मोदींवर निशाणा। 2014 मध्ये तुम्ही केलं ते संस्कार आणि 2019 मध्ये दादांनी जे केलं ती मात्र गद्दारी, धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा। धनंजय मुंडेंनी 2017 मधील बैठकीचे पुरावे द्यावेत, सुप्रिया सुळेंचं धनंजय मुंडेंना आव्हान। नवनीत राणांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा दावा, तर खुल्लम खुल्ला पैशांचं वाटप सुरू होतं, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचाही आरोप। सभेत पाणी वाटणाऱ्या महिलांना मजुरी म्हणून पैसे दिले, आमदार रोहित पवारांच्या आरोपावर रवी राणांचं स्पष्टीकरण। प्रणिती शिंदेंकडून उपमुख्यमंत्री फडणवीसांचा फसवणीस असा उल्लेख, आरक्षणासाठी 1 दिवसांच्या अधिवेशनाचं नाटक केलं, प्रणिती शिंदेंची सोलापुरातल्या भाषणातून सरकारवर टीका। शिवसेनेला कसं बाजूला करायचं यासाठी दिल्लीमध्ये 2017ला कुठे आणि कशी बैठक झाली हे व्हिडिओ सहित सांगू शकतो, धनंजय मुंडेंचा गोप्यस्फोट। देशात दुसऱ्या टप्प्यामध्ये 60.96% मतदान, तर महाराष्ट्रामध्ये 59.63% मतदान। राज्यातील 8 मतदारसंघांमध्ये सर्वाधिक 62.65% मतदान वर्धा मतदारसंघात, तर सर्वात कमी 57% मतदान यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात। हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाकडून पालघर लोकसभेसाठी आमदार राजेश पाटलांना उमेदवारी, आमदार राजेश पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल। जॉनी बेअरस्टोची वादळी शतकी खेळी, तर शशांक सिंहचा फिनिशिंग टच, पंजाबचा कोलकातावर ऐतिहासिक विजय, पंजाबकडून 262 धावांचा विक्रमी पाठलाग। ठाकरे गटाची याचिका निवडणूक आयोगानं फेटाळली, प्रचार गीतामधील जय भवानी आणि हिंदू शब्दावरील बंदी कायम, ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष। पुण्यामध्ये आज शिवसंग्रामची महत्वाची बैठक, ज्योती मेटे कुणाला पाठिंबा देणार, बैठकीमध्ये ज्योती मेटे भूमिका जाहीर करणार। मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी पूर्ण, पहिला महाकाय गर्डर यशस्वीपणे बसवला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।